श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षाच्या 2026ची आपण वाट बघतोय. काहीच तासात आपण 2026च्या नवीन वर्षात पदार्पण करणार आहे. पण आजची ही रात्र फार मोठी आहे. 31 डिसेंबर 2025 हे वर्ष आपण ज्या संघर्षाने काढलं आहे ते संघर्ष आता संपत आलेलं आहे. मंगळाचं हे वर्ष आहे. अजून थोडा काळ आपल्याला याच्यातून काढायचा आहे आणि आपण 2026मध्ये एक नवीन उजेड, एक नवीन प्रकाशात जाणार आहोत आणि सूर्याचं वर्ष सुरू होते 1 नंबर. आणि त्यासाठी आपल्याला उद्याची रेमेडी आहे. सकाळी लवकर उठायचं आहे. सूर्याला जल देण्यासाठी त्याच्यामध्ये हळद आणि पिवळी फुलं घालायची आणि सूर्याला जल द्यायचं आहे, ज्याने सूर्यदेव आपल्याला प्रसन्न होण्यास सुरुवात होईल. आणि हे 2026 फार महत्त्वाचं वर्ष आहे, ज्यांचे आपल्याला खूप आतुरतेने वाट पाहत होतो की अरे 2026 येणार आहे आणि आपण नवीन वर्षामध्ये काही चांगल्या कारकिर्दी करणार आहोत. आपले चांगले जे कामं आहेत ती नक्कीच होणार आहे. गुरूंची साथ आहे आपल्याला आणि त्यामुळे आपण जे 1 नंबरवाले आहेत ते नेहमीच आपल्याला चांगलं स्थान देतात. आपली स्थिती, परिस्थिती, आपलं समाजातला मान सन्मान ह्यावर नंबर 1 असतो, म्हणजे सूर्य असतो. तर तुम्ही सूर्याची आराधना करा. उद्यापासून म्हणजे 2026पासून 1 जानेवारीपासून तुम्ही केसरचा टिक्का किंवा हळदीचा टिक्का लावायला विसरू नका, कारण वर्षभर आपल्याला ही सेवा करायचीच आहे. तर आजचा ही रात्र एन्जॉय करायची आहे. नवीन वर्षाला आपल्याला वेलकम करण्यासाठी 31 डिसेंबर हा गुरुचा दिवस होता. आपण गुरूंची खूप आराधना केली. बुधवारचा दिवस होता. गणेशांना, सिद्धिविनायकांना, रिद्धिसिद्धींना प्रणाम केलेला आहे आणि त्यांना आपण झालेल्या चुकांची क्षमा मागितलेली आहे. आता पुढच्या वर्षी आपल्याला त्याचे आशीर्वाद नक्कीच मिळा. श्री स्वामी समर्थ.